नमस्कार मित्र, पीयू मराठी मध्ये आपले मनापासून स्वागत। कॉकरोच जनता पार्टी हा सोशल मीडियावरील एक अत्यंत लोकप्रिय ट्रेंड आहे। 15 मे 2026 रोजी सूर्यकांत शर्मा यांनी बेरोजगार तरुणाची तुलना सरळ झुरळाशीच केली, म्हणजे कॉकरोच। या विधानाचा निषेध म्हणून आणि तरुणाच्या वाढत्या बेरोजगारी व असंतोषकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील एका तरुणाने या डिजिटल चळवळीची सुरुवात केली। हे अकाउंट मूळचे छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेला आणि अमेरिकेत बोस्टन येथे उच्च शिक्षण घेणारा अभिजित दिपके यांनी केली। त्या पेजला त्यांनी टॅगलाईन म्हणून आळशी आणि बेरोजगारांचा आवाज हे नाव प्रतिकात्मक केले। सडलेल्या व्यवस्थेवर आणि तरुणांच्या रागावर बोट ठेवण्यासाठी झुरळाचा संदर्भ घेण्यात आला आहे। या मोहिमेला अभूतरीत्या प्रतिसाद मिळाला असून काही दिवसातच या पक्षाने 10 दशलक्ष म्हणजे 1 कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा पार केला। अनेक मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकले। बेरोजगार, आळशी आणि नेहमीच ऑनलाईन असणारे आणि व्यवस्थेत बदलण्यासाठी इच्छित असणारे सर्व तरुण या डिजिटल पक्षाचे सदस्य मानले गेले। कॉकरोच जनता पार्टीने जाहीरनामा असा दिलाय की याची सर्वत्र चर्चा चालू झाली। हा निव्वळ राजकीय विनोद नसून तरुणाच्या मागण्या मांडणारा एक व्यंगात्मक जाहीरनामा आहे। यातील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच महिला आरक्षण, मंत्रिमंडळात महिलांसाठी 50% जागा राखीवच असावी, पक्षांतर बंदी म्हणजेच आमदार किंवा खासदार या पक्षातून त्या पक्षात गेल्यास त्यांना 20 वर्ष निवडणुका लढवता येणार नाही, निवडणूक आयोग, मतदाराचे मत डावलेच गेल्यास मुख्य निवडणूक आयुक्तावर म्हणजे उपसा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, मीडिया आणि नोकरी, खोट्या बातम्या देणाऱ्या मीडिया वाहिनीवर कारवाई आणि निवृत्त न्यायाधीशाच्या राज्यसभेचे पद न देणे। ही पार्टी कोणतीही प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नसली तरी इंटरनेटच्या माध्यमातून संताप आणि राजकीय व्यवस्थापनावर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक मोठा डिजिटल समूह। अवघ्या 6 दिवसात कॉकरोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोअर्स झाले असून कॉकरोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येने भाजपलाही मागे टाकलं। तर काही तासात काँग्रेसच्या फॉलोअर्सनाही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणार असल्याचे दिसून येत असतानाच त्याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली। कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंटवर कारवाई करण्यात आली। कॉकरोच जनता पार्टीचे एक एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले। प्रचंड लोकप्रियतेनंतर कॉकरोच पार्टीचे एक्स अकाउंट बंद केले गेले आणि एक्स अकाउंट बंद करण्यामागील सध्या अधिकृतरित्या कोणतीही कारवाई झाली नाही। कॉकरोच जनता पार्टीचे संपादक अभिजित दिपके यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली की इंस्टाग्राम अकाउंट देखील बंद करण्याचा प्रयत्न झाला असून परंतु ते बंद न झाल्यामुळे आमचं एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे, असं अभिजित दिपके यांनी सांगितलं। आणि मित्र, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल म्हणजे पीयू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा। धन्यवाद।